तस तर मोस्ट ऑफ द लोकांचं मी पाहिलं की ते एखाद्या नदीच्या काठावरती किंवा किल्ल्याच्या पायथ्याला एक छोटासा टेंट स्टे सुरू करतात किंवा फॅब्रिकेशन मध्ये ग्लॅम्पिंग वगैरे बांधून सुरू करतात. पण तुम्ही हे जे केले हे फार युनिक आहे आणि फार वेगळं आहे. तर नेमकं हेच का तुम्हाला करायचं होतं? मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण खूप नवीन आहे आणि माझ्यासाठी पण खूप नवीन आहे. आज ॲक्च्युली आहे 2 डिसेंबर आणि आज मी राजगड ट्रेकसाठी म्हणून आलो होतो इकडे. तर जिथे आम्ही मुक्कामी आहोत आत्ता, ही गोष्ट मी पाहिली, इथला सगळा परिसर पाहिला आणि त्यातनं एक कल्पना सुचली आणि त्याची सुरुवात अगदी आज लगेच करत आहे. गोष्ट काय आहे तर मी रोज कुठे ना कुठे प्रवास करत असतो. रोज वेगवेगळ्या कॅम्प साईट पाहतो किंवा टुरिझम बेस्ड बिझनेस पाहतो आणि फुल टाईम टुरिझममध्ये काम करत असल्यामुळे ह्या गोष्टींचा डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध येत असतो. तर म्हटलं का नाही, मी जर रोज 10 नवीन गोष्टी पाहतोय टुरिझममधल्या, तर त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पण दाखवाव्यात. तर ह्या इथून पुढे अशा कंटिन्यू होतील. तर बेसिकली ही जी आयडिया आहे पर्यटनाची किंवा पर्यटन व्यवसायाची, ही संकल्पना मी इथं पाहिली आहे. ती मी चांगल्या प्रकारे समजावून घेतोय आणि ह्यासोबत तुम्ही पण इकडनं समजावून घेताय. तर दादा तुमचं स्वागत आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी मी तुम्हाला थँक्यू म्हणेल, कारण का तुम्ही ऍक्च्युली दादांना घाई घाई असं नाही, पण त्यांना अजूनही बरीचशी कामं आहेत आणि त्या सगळ्यामध्ये वेळ मॅनेज करून दादा मला वेळ देत आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला थँक्यू. मला सगळ्यात आधी तुमचं पूर्ण नाव जाणून घ्यायला आवडेल. माझं नाव मोहन बाळकृष्ण रसाळ. अच्छा. आणि मूळचे ह्याच गावचे तुम्ही? मूळचं याच गावचं मी. अच्छा. गुंजवणे गाव. अच्छा. काय शिक्षण वगैरे तुमचं? माझं शिक्षण झालं पुण्यात गरवारे कॉलेजला. अच्छा. M.Com झालेलं आहे माझं. अच्छा. आणि आता इथला जो सगळा व्यवसाय आहे तो तुम्हीच पाहताय? हो, हॉटेल आणि स्टेचं मीच पाहतोय. अच्छा. तर आपल्या व्यवसायाचं नाव काय? तर राजगड निवासी. राजगड इको स्टे. राजगड इको स्टे, सॉरी, राजगड इको स्टे नावाने दादांचा व्यवसाय आहे. राजगड किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी गुंजवणे गावामध्ये खूप छान चविष्ट जेवण आणि त्यासोबत नीटनेटकं स्वच्छ इको स्टे यांचा इथे आहे. काय आहे थोडक्यात हा व्यवसाय, एक्झॅक्ट काय आहे, थोडक्यात काय सांगाल तुम्ही? माझं इको स्टे म्हणजे एक होमस्टेच आहे. लोकांना पर्यावरणपूरक घरात जशी जुनी घरं होती तशा प्रकारच्या घरात तसा फील देण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके. जे सगळेच बनवतात राहण्यासाठी, पण कॉन्क्रीटचं बनवतात. मी जुन्या टाईपची घरं बनवलेली आहेत, जी शेणाची मातीने लिंपलेली, खाली जमीन पण सारवलेली आहे. अशा पद्धतीची घरं मी राहण्यासाठी लोकांना बनवलेली आहे. ओके. बांबूच्या भिंती आहेत, जशा कुडाच्या भिंती आपण म्हणतो तशा कुडाच्याच भिंती आहेत. कुडाच्याच भिंती आहेत आणि त्या शेणाने मातीने सारवलेल्या आहेत. वरतून बांबूचं छप्पर आहे आणि खाली सगळी भुई आहे. भुईवरती सारून घेतलेलं आहे आणि आता आम्ही जिकडे बसलोय ह्या साध्या सिंपल स्वच्छ, महत्वाची गोष्ट स्वच्छ गाद्या आहेत, त्याच्यावरती गोधड्या आहेत आणि पांघरायला पुन्हा ब्लँकेट्स आहेत, उशा आहेत, गोधड्या आहेत. यालाच चिटकून पलीकडच्या बाजूला टॉयलेट्स आहेत. तर अशा 2 रूम्स आता तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि इथून थोडंसं खालच्या बाजूला गुंजवणे गावामध्येच, जिकडे गाड्यांचं पार्किंग होतं राजगडसाठी जायला, तिथेच दादांचं घर पण आहे आणि तिकडे ते होमली घरगुती फूड सुद्धा उपलब्ध करून देतात. तर अशा सगळ्या गोष्टी दादा इथे रन करत आहेत. तर मोस्ट ऑफ द लोकांचं मी पाहिलं की ते एखाद्या नदीच्या काठावरती किंवा किल्ल्याच्या पायथ्याला एक छोटासा टेंट स्टे सुरू करतात किंवा फॅब्रिकेशन मध्ये ग्लॅम्पिंग वगैरे बांधून सुरू करतात. पण तुम्ही हे जे केले हे फार युनिक आहे आणि फार वेगळं आहे. तर नेमकं हेच का तुम्हाला करायचं होतं? मी एकदा माझा मित्र आणि मी आमच्या इकडे जंगलात फिरत होतो. तर कातकरी जे भटका समाज असतो तर त्यांची घरं होती आमच्या इथं. ते स्थलांतर करत असतात, त्यांची घरं होती आणि ते सोडून गेले होते घरं. पण मी ज्या जुन्या घरात राहायचो, आता आमचं कॉन्क्रीटचं घर आहे, पण मी ज्या जुन्या घरात राहायचो
त्या घरात एक आपलेपणा होता. का काय माहिती, पण ते आपलंसं वाटायचं. कॉन्क्रीटच्या घरात तसं जास्त वेळ बसूशी नाही वाटत. म्हणजे वाटतं, पण अम्युनिटीज किती असल्या नवीन घरात, पण जुन्या घरात दिव्यावर अभ्यास करायचो आम्ही, बसायचं कुठल्याही कोपऱ्यात जाऊन लोळायचो, इतकं ते आपलंसं वाटायचं. त्याच्यामुळे ते घर बघितलं आणि मी तिथं जाऊन बसलो. तिथं जाऊन बसल्यानंतर मग आम्ही तिथं जेवलो, पण डबे होते आमच्या जवळ. आम्ही दोघं जण तिथं बसलो आणि माझ्या डोक्यात आलं असं की आपल्याला छान वाटते, मग लोकांना का नाही वाटणार, आणि हे लोकांना मिळत नाही कुठं. बरोबर. मग त्या दृष्टिकोनातून मी असं ठरवलं की आपली जागा इथं, तर इथं बनवलं तर काय हरकत आहे. ओके. म्हणून मग मी ते बनवलं आणि लोकांना आवडायला लागलं. ओके. आणि हा जो एका रूमचा आपण सेटअप पाहतोय, टेंटेटिव्ह ह्या एका सेटअपला किती खर्च आलाय तुम्हाला? तसा सगळा वेगवेगळा खर्च आहे. मी असं कॅल्क्युलेट नाही केलेलं, पण सगळं वॉशरूम आणि सगळं मिळून 10 लाख रुपये गेलेले. ओके. डेव्हलपिंग सकट. ह्या 2 रूम वॉशरूम आणि हे डेव्हलपिंग मशीन वगैरे, हे ताल वगैरे घालणं वगैरे. ओके. हे असं नव्हतं, हा लँडस्केप असा उतार होता. ओके. त्याला थोडस बनवलं आणि याच्या ही आमची ऍक्च्युली नाचणीची जागा, नाचणी शेती करायची, नाचणी आणि वरईची. ओके. मग ते बंद झालं कालांतरानं. आमच्या घरी म्हणजे गावातच कोणी करायचं कमी झालं एकदम. मग ही जागा पडीक राहायला लागली, त्याच्यामुळे आम्ही इथे बनवलं. ओके. हे तुमच्या ओव्हरऑल प्रॉपर्टीचं झालं. पण समजा आपल्या दर्शकांपैकी असा एखादा असेल की त्याच्याकडून जागा रेडी आहे किंवा नदीच्या काठी आहे, लेवलिंग आहे, किंवा त्याने टेंट स्टे सुरू केला, त्याच्याकडे टॉयलेट्स आहेत आणि त्याला हा इको स्टे मधला ही रूम आवडली, त्याला फक्त ही रूमच बांधायची, तर त्याचा अंदाजे किती खर्च येईल फक्त रूमचा, ह्या एका रूमचा? त्याचा अंदाजे खर्च 3 ते 4 लाख रुपयापर्यंत येऊ शकतो. ओके. कारण की हे मटेरियल, हा बांबू आमच्या घरचा होता, स्वतःचा होता. आणि मजुरी म्हणाल तर मजूर हे मी स्वतः बांधलेले. ओके. मी सुताराकडून नाही, मीच स्वतः बांधलेले. त्याच्यामुळं जी मजुरी आणि हे बांबूचा खर्च, ही कारवी आमच्या इथं अवेलेबल होती, ती बाहेरच्या लोकांना विकत घ्यावी लागते. त्याच्यामुळे तो खर्च मला तरी झालेला नाही. ओके. त्याच्यामुळे अंदाजे 3 ते 4 लाख रुपये मला 2022 साली खर्च आलेला आहे. म्हणजे असा जर कोणी एखादा व्यावसायिक असेल ज्याला हे सगळं बांधायचं आणि सगळं विकत घ्यायचंय, तर 3 लाखापर्यंत आहे. पण जर असा एखादा माणूस असेल जो हे सगळं त्याच्याकडे अवेलेबल आहेत, बांबू आहेत किंवा शेण आहे किंवा हे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तर त्यासाठी महत्वाचा खर्च मला इथे दिसतोय फक्त मागच्या बाजूला जे आपण सिमेंटचे पाईप पाहतोय ते पाईप, त्यानंतर वरती असणारा सगळ्यात महत्वाचा कागद आणि मजुरी हा एक मोठा घटक आहे. इथं जे काही वायरिंग वगैरे केलेलं आहे, ज्या लाईट्स बसवल्यात किंवा जे काही फाउंडेशनला सिमेंट लागला असेल, हा खर्च, म्हणजे हे सगळं जे काही आहे हा फार मोठा खर्च नाहीये तसं पाहिलं तर. हे सगळं स्टेप बाय स्टेप, 1 बाय 1 केलं तर थोडक्यात होण्यासारखं आहे. ओके. तर अशा 2 रूम्स दादांकडे आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही इथे अजून राजगडच्या पायथ्याला अजून काय सोयी पर्यटकांना पुरवताय? याच्या व्यतिरिक्त आपण लोकांना टेंट स्टे पण देतो. ओके. आणि लोकांना गाईड पुरवतो, काही लागेल ती मदत पुरवतो. इमर्जन्सी मध्ये आपण रेस्क्यू पण भरपूर वेळा केलेलं आहे. किल्ल्यावरती काय झालं, मधमाशा चावल्या, कोण तलावात पडले, कोण कुठे काय झालं, सगळं रेस्क्यू पण करतो. ओके. 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 तर आपण इथे सेटअप समजून घेतला, त्यानंतर ह्या सेटअपसाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च समजावून घेतला, दादा ज्या सर्व्हिसेस यासोबत अजून प्रोव्हाइड करतात त्या समजून घेतल्या. त्यानंतर एक छोटीशी ऍडव्हाइस, आता तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षांपासून आहात, जे लोक नव्याने पाहतायत, ज्यांना याच्यामध्ये यायचंय, आपापल्या गावामध्ये सुरू करायचंय किंवा एकंदरीत ह्या क्षेत्रामध्ये पडायचंय, तर त्या लोकांना अशी काय ऍडवाइस द्याल तुम्ही की जी त्यांच्या खूप कामात येईल? या क्षेत्रामध्ये एकच आहे, काळानुसार बदललं पाहिजे, पण तुमची क्वालिटी मेंटेन ठेवली पाहिजे. ओके. आणि टुरिझम मध्ये तुमचं जिभेवर खूप मॅटर करते. तुमची जीभ किती, कशा प्रकारे वळते, कुठं गप्प बसते, हे खूप मॅटर करते. त्याच्यामुळे तुम्ही प्रेझेंट कसा होता लोकांसमोर, त्याच्यावर टुरिझम चालतं. येस, अगदी नक्कीच. ही फारच महत्वाची गोष्ट आहे या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर. एक शेवटचं फक्त
तुम्ही इथे जे पॅकेजेस घेता त्या पॅकेजेस बद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकता का, आणि तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे की मी नंतर स्क्रीनवरती देईल, पण ऑन रेकॉर्ड पण तुम्ही दिले तर बरं राहील. आता मी पॅकेजेस देतोय 800 रुपये पर पर्सन. त्याच्यामध्ये संध्याकाळचं हाय टी, रात्रीचं जेवण, दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा नाश्ता, हे 800 रुपये पर पर्सन देतोय. ओके. आणि बाकीचं कॉन्टॅक्ट म्हणाल तर माझे 2 नंबर आहेत. एक व्हॉट्सअपचा आहे आणि एक कॉलिंगसाठी घरात लागतो म्हणून इथे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे 2 नंबर आहेत. ओके. एक आहे 7218486356, हा व्हॉट्सअप नंबर आहे. ओके. आणि दुसरा आहे 9423126135, हा कॉलिंगसाठी नंबर आहे BSNLचा. ओके. ओके. तर राजगडाला येत आहे तर हे तुमचं एक हक्काचं ठिकाण पण आहे. कॅम्पिंगसाठी असू द्यात, गाईडसाठी इन्क्वायरी असू द्यात, फूडसाठी असू द्यात, किंवा ह्या होमस्टेचा आनंद घेण्यासाठी असू द्यात. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट असेल, जे दर्शक म्हणून पाहतायत, जे पर्यटक म्हणून पाहतायत, नक्की इथे या. आणि पर्यटक व्यावसायिक म्हणून पाहतायत, नक्कीच ह्या व्हिडिओमधून ऍटलिस्ट एक तरी गोष्ट अशी असेल की जी तुमच्या कामामध्ये आली असेल. एखादी गोष्ट जरी तुमच्या कामामध्ये आली असेल, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुमच्या पर्यटन क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या मित्रापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. थँक्यू. थँक्यू दादा. थँक्यू सर. Guys, let's go.